पुणे ते सासवडपर्यंत हा प्रवास कसा असतो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दिवे घाटातून येत असताना वारकऱ्यांची खूप फजिती झाली आणि नंतर जवळजवळ पालखी सासवडमध्ये येण्यासाठी 12 वाजले. म्हणजे पाठीमागल्या दिंड्याला तर किती वेळ लागला असेल आपण पाहू शकता. तुम्हाला अख्खा डोंगर फक्त असा कपड्यां छोटे छोटे पांढऱ्या पांढरे जे दिसतात ते सर्व माऊली भक्त आहेत. पूर्ण डोंगरावरती बसलेले माऊलीची वाट पाहत आहेत की दिंडी केव्हा सासवड घाटामध्ये येईल. अशा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला वारकऱ्याच्या सुविधा असतील किंवा त्यांची बेजारी असेल, जे काय असेल ते तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आनंद पण कसा घेतात ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दिसणार आहे. पण व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा. चला तर मंडळी, रामकृष्ण हरी. पांढरे पांढरे दिसणारे सगळे भक्त बसले जाऊन, कारण माऊलीचं दृश्य पाहण्यासाठी. खूप सुंदर असं वातावरण, पावसाने दिलेली उघाड. जे लोक दिसत आहे ना, हे सगळे माऊलीच्या प्रतीक्षेत बसलेले लोक आहेत. या ठिकाणी माऊली आता खालून दिवे घाट सुरू झाल्याच्या नंतर नेमका सुरू झाला आहे. तर आता लोक इथं माऊलीची वाट बघत, ते पुणेकर मंडळी असतील किंवा सासवडकर मंडळी असतील, ही या ठिकाणी थांबलेली आहे. भाविक भक्तांना सांभाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बंदोबस्तामध्ये सगळं. अगदीच काही वेळामध्ये या ठिकाणी माऊलीचं आगमन होणार आहे. आपण बघू शकता आजचा इतका दूरचा प्रवास वारकरी आनंदामध्ये पूर्ण पार करतात. अजून तरी दिंड्याचे नंबर चालू नाहीत. ह्या बिना नंबरच्या दिंड्या या अशा रात्रीपासून चालू असतात. जवळजवळ रात्री 1-2 वाजल्यापासून कंटिन्यू असे लोक चालत असतात घाटामध्ये. तुम्ही बघा, सारखं जसा महापूर चालू असतो पाण्याच्या, तशा प्रकारचे लोक चालू असतात. अजून दिंड्यासोबत तर वेगळेच ज्या नंबरच्या दिंड्या आहेत त्यांच्याकडे मस्त शिस्त असते, शिस्तीनंच चालावं लागतं त्यांना. ह्या बगर नंबरच्या दिंड्या घाट चढत आहेत. थकल्याच्यानंतर घाट चढून थकल्याच्यानंतर वारकरी भजनाचा आनंद एका ठिकाणी बसून घेत आहेत. अजून पण दिंड्यांची सुरुवात झालेली नाही. ज्या नंबरच्या दिंड्या आहेत अजून त्या पाठीमागच आहेत. बघा माऊलींनो, ही छान दिंडी, हे पुणेकर मंडळी. बघू शकता, पाऊस जरी नसेल तर छान असं पाणी या ठिकाणाहून पडत आहे. खूप सुंदर असा नजारा आहे. आनंद पण घेत आहे. दराला माहिती नव्हतं का बिनाकली लोक असतात. विचार करा, सगळा मोठा रस्ता आणि इथूनच एकदम डायरेक्ट छोटा केला आहे. हे सगळा मोठा रस्ता होऊन काही त्याचा उपयोग आहे का बघा. एवढ्यामुळे सगळ्या गाड्या वगैरे तर ट्रॅफिक फुल जाम झाली. लोकांनी जायचं कसं, यायचं कसं, किती सगळ्या वारकऱ्यांचे या ठिकाणी इथं कोंडी करून ठेवून वारकऱ्याचे हाल झाले. आपण बघू शकता, इतकं छान दृश्य या ठिकाणी आहे. तरी पण हे वातावरण आणि हे असे खड्डे, ते वारकरी पडा नाही तर कुणी पडा, लोकांचे हाल व्हायले त्या ठिकाणी. शासनाने एवढं तर लक्ष देऊन करायला पाहिजे. वारीचा रस्ता संपूर्ण ते जर आधीच क्लिअर करून टाकला असता तर छान असं झालं. हा वारीचा आनंद, सुंदर असा आनंद सगळे भक्त या ठिकाणी घेत आहेत. आपण पाहू शकता. अरे वारी एवढा घाट चालून सुद्धा कोणालाही कसलाही त्रास न होता हलगीवर सर्व लोक आनंद घेत आहेत. अजून तरी दिंडीचा नंबर चालू नाही. हा सगळ्या बगर नंबरच्या दिंड्या आहेत. माऊली महाराज
आहे. पैसे देऊन न मिळणारी ही गोष्ट, हा आनंद याच ठिकाणी आपल्याला भेटत असतो बघा. खूप छान. सगळ्या तरुणाचा जल्लोष या ठिकाणी जोरदार चालू आहे. वा, खूप छान. हो 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 हो. बघू शकता इतकी भीड. या रोडवाल्याने जवळजवळ अर्धा रोड तयार करून बाकीचा रोड तसाच ठेवलेला आहे. आणि इथे खूप ट्रॅफिक, काही गाड्या रस्त्यामध्ये फेल झाल्यामुळं प्रवाशांचे इतके हाल होत आहेत, वारकऱ्यांचे इतके हाल होत आहेत. आपण बघू शकता हे आलेली पुण्याहून आलेली मंडळी माऊलीला पाहण्यासाठी वर डोंगरावरती. आणि या ठिकाणी खूप दाटी. आपण सध्या आहोत दिवे घाट. रस्त्याची कमतरता असल्यामुळे इतकी दाटी होऊ शकता. आणि समोरच वारकऱ्यांचे हाल चालू आहेत. हाल. आपण बघू शकता हे वारकरी. अरे बा, इतकी भीड झाली कारण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूप अडचणी येतात आणि वारकऱ्यांना या गोष्टीचा खूप त्रास होतोय. महाराष्ट्र शासन वारकऱ्यासाठी पोषक वातावरण तयार करते, पण कशा येण्या लक्षात आलं बघा. इतकी भीड आहे. लवकरात लवकर काम जर झालं असेल, जर पूर्ण झालं असेल तर वारकऱ्यांना चांगल्या सोयीचं झालं असतं. कारण वारकरी फक्त ह्या रस्त्याने एक दिवस अशा दिंड्या घेऊन जात असतात, त्यासाठी खूप गरजेचं आहे. पण बघू शकता हे काम चालू असल्यामुळं इतकं रिस्की आहे की लोक ह्या खाली बसत आहेत. जर इथं कोणी बसला आणि वरून जर दगड आला तर तुम्ही पाहू शकता काय हाल होतील. अशी कोणती सिक्युरिटी पण या ठिकाणी लावलेली नाही. परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब, त्यांचं पण या घाटातून प्रस्थान चालू आहे. रामकृष्ण हरी. चला बघू शकता सर्व दिंड्या या ठिकाणी. लोक जवळजवळ अर्ध्या ह्याच्यापर्यंत आलेत आणि सर्व लोक आनंद घेत आहेत. अजून अर्धा घाट पूर्ण झालेला आहे, बाकीच्या घाटात वारकरी आहेत. आणि अजून पण नंबरच्या दिंड्या सुरू झालेल्या नाहीत. ज्यावेळेस नंबरच्या दिंड्या सुरू होत्या त्यावेळेस रोड सर्व शिस्तीनं चालत असतं. आता सध्या शिस्त मोकळ्या दिंड्या असल्यामुळे जास्तीच्या मनावर फोन पण कुठून पण चालू शकतो. बघा मंडळी, छान असं वातावरण या ठिकाणी. उन्हामध्ये सर्व वारकरी घामाच्या धारांनी वाहून निघत आहेत. चला रामकृष्ण हरी. हा जो पताकेला जो फुगा लावलेला असतो तो याच्यासाठी असतो की आपल्या वारकऱ्याला आपली दिंडी कुठे आहे हे समजण्यासाठी.
असं म्हणा फिनोलेक्सनं आणलं पाणी शेत पिकली सोन्यावानी. शेतकऱ्यासोबत वारकऱ्याची पण मजा. आणलं पाणी शेत पिकली सोन्यावानी. शेतकऱ्यासोबत वारकऱ्यांची पण मजा. शेतकऱ्यांसोबत वारकऱ्यांची पण मजाच मजा. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. घाट संपल्याच्या नंतर वारकऱ्यांना आनंद देणारी मूर्ती म्हणजे या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती आपण पाहू शकता. पाहिल्याच्या नंतर एकदम समाधान वाटतं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये खरंच आनंद घेण्यासारख्या गोष्टी. भरपूर स्वतःचं सुखदुःख विसरून माणूस या ठिकाणी या वारकऱ्यासमवेत आनंद घेत असतो. आपण बघू शकता वारकऱ्यांची इतकी दाटी झालेली आहे. वारकऱ्यांची संपूर्ण मांदियाळी या ठिकाणी आलेली आहे आणि पूर्ण घाट चढून झाल्याच्या नंतर पण वारकऱ्यामध्ये तोच जोश आपण पाहायला मिळत आहे. वयस्कर असतील किंवा तरुण मंडळी असतील त्यामध्ये तुम्हीही एवढा घाट चढून झाल्याच्या नंतरही सगळे ते चेहऱ्यावर प्रसन्नता, कारण एक ओढ लागलेली असते. या ठिकाणून निघाल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन किती लवकर आणि कसं होईल याकडे सर्वांचं लक्ष असतं. आपण बघू शकता हेलिकॉप्टरने या ठिकाणी जवळजवळ हेलिकॉप्टरच्या भरपूर अशा खेळट्या झालेल्या आहेत. हा सुख सोहळा स्वर्गी नाही मस्त असा आता पूर्णपणे जवळजवळ झालेला आहे. वारकऱ्यामध्ये इतका आनंद आणि इतका जोश दिसत आहे बघा. खूप सुंदर असं वातावरण. आता वारकरी जवळजवळ हा घाट पूर्ण करून पांडुरंगाचं व्हिडिओ काढले का? हा ॲम्ब्युलन्स रेस्क्यू करताना नाही रे बघा, व्हिडिओ नाही काढले नाही बघा. ॲम्ब्युलन्स रेस्क्यू करताना पोरांनी व्हिडिओ पाहिजे असतील. सॉरी आपण बघू शकता असं वातावरण. आणि हे आले सासवडची किलोमीटरची पाटी. इथं गावात एकदम माऊलीचा घाट चढून झाल्याच्या नंतर या ठिकाणी विसावा असतो. हा विसावा माऊली या ठिकाणी घेत असतात. काही वेळाने या ठिकाणी माऊली आल्याच्या नंतर माऊली या ठिकाणी विसावा घेत असतात आणि विसावा झाल्याच्या नंतर परत सासवडकडे प्रस्थान होत असतं. इतकी भीड आणि गावाले लोक या ठिकाणी माऊलीचा सोहळा पाहण्यासाठी आपापल्या गावातून या ठिकाणी येत असतात. ताई फोटो काढायचा ना. बैल बघू शकता आपण. हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे सासवड घाट समाप्त झाल्यानंतर वारकऱ्याच्या सेवेसाठी पाण्याच्या बॉटल. आणि खरंच मला पण खूप ताण लागली होती.
एकदम योग्य वेळेला पाणी बरं घ्या. सुंदर असं पाण्याचं पाटा. थोडंसं वाटप या ठिकाणी कोथरूड ग्रुपच्या वतीनं वेपर्स खा वेपर्स खा. तसं दिवस मावळलेला आहे. वारकरी तुम्ही पाहू शकता इतका मोठा महापूर वारकऱ्यांचा आता सासवडमध्ये दाखल झालेला आहे. एवढा घाट दिवे घाट पूर्ण चढून सुद्धा वारकरी न थकता न दमता आपली वारी पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. पांडुरंगाची भेट घेण्यासाठी वारकरी हा प्रवास करत आहेत. एकच मनामध्ये आस आणि ध्यास असतो, पांडुरंगाचं दर्शन पंढरपुरामध्ये केव्हा पाऊल पडेल. खूप खूप सुंदर असं हे नयनरम्य दर्शन वारकऱ्यांचं आपण पाहू शकता. बघा मित्रांनो, वारकऱ्यांची सेवा जबरदस्त. वारकरी घाट चालून आल्याच्या नंतर अशा पद्धतीने त्यांची मालिश आणि सेवा मोफतमध्ये ते समाजसेवक करून देत आहेत. खूप छान.